नमस्कार मंडळी, मी सोनल राऊत. मस्त खा आणि स्वस्त राहा. आम्ही केलेली 31st ची पार्टी आहे. त्याच्यामध्ये पोपटी बनवलेली आहे आणि त्याच्याबरोबर आणखीन वेगवेगळे पदार्थ बनवलेले आहेत. तर चला मग बघूया. त्यासाठी शेंगा तुरीच्या आणि वालाच्या शेंगांना आपण हळद, मीठ, मसाला, तेल लावून घेतले. आता चिकन आपण सगळं मस्तपैकी त्याच्यामध्ये दही, लाल तिखट, कस्तुरी मेथी, आलं लसणाची पेस्ट, लिंब पिळलेले आहे, चवीनुसार मीठ, चाट मसाला, तंदुरी मसाला, अशा प्रकारे खायचा कलर आणि तेल थोडंसं टाकून आपण हे छानपैकी याला लावून घेतलेलं आहे आणि थोडं रेस्ट करण्यासाठी ठेवलेले आहे. असेच कोलंबी देखील करून घ्यायची आहे सगळं. आणि नंतर आम्ही थोडी मस्त म्हणून एक मॅगी बनवलेली आणि नंतर त्याच्यानंतर आम्ही पोपटी लावायला घेतलेली आणि जी पोपटीमध्ये आधी शेंगा लावून घेतलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर आम्ही अंडी वगैरे त्याच्यावर ठेवून घेतलेली आहेत. एक स्टेप बाय स्टेप सगळं करायचं. नंतर मग परत शेंगा त्याच्यावर टाकल्या, थोडं मीठ टाकलं आणि चिकन वगैरे जे केलेलं होतं रेस्टसाठी करून ठेवून दिलेलं होतं छानपैकी, ते मध्ये मुरलेलं आहे आणि त्याच्यावर परत आम्ही चिकन आणि त्याच्यावर मच्छी पण आम्ही ठेवलेली आहे केळीच्या पानामध्ये. आणि त्याच्यानंतर सगळं कोलंबी वगैरे ठेवून झाल्यानंतर हे बांबुटीचा पाला म्हणून बोलतात, जो पोपटीला यूज करतात आणि तो आम्ही वापरून सगळं करून ठेवून दिलेलं आहे. नंतर आम्ही चिकनचं जे केलेलं होतं तंदूरसाठी, मग ती तंदूर करायला घेतली आणि आमचा छोटा मुलगा आम्हाला हेल्प करत होता पोपटी बनवण्यासाठी. आणि आता छानपैकी पोपटी करून झालेली आहे, तिथे लावून ठेवलेली आणि मग आम्ही मच्छी फ्राय करून घेतली. त्याच्यानंतर आम्हाला व्हेज जे होते त्यांना पनीर चिल्ली देखील आणलेली होती. मच्छी फ्राय पण करून घेतली. आता आम्ही राईस बनवणार होतो, तर असंच मातीच्या भांड्यामध्ये राईस बनवूया म्हणून ठरवलं. तर छानपैकी तोही राईस मस्त झालेला, झटपट केला पण मस्त झालं. आलं लसणाच्या ठेच्यावर केलेला, खडा मसाला टाकलेला, मीठ टाकलं, कोथिंबीर टाकली भरपूर आणि जी कोलंबी होती ती कोलंबी टाकलेली आणि राईस टाकून उकळी पाण्याला आलं, राईस टाकलं, मीठ टाकलं. अशा प्रकारे ते वाफवून घेतलं. पण ते मातीच्या भांड्यामध्ये जो राईस बनवलेला खूप टेस्टी झाला. अशा प्रकारे आमची पोपटीसुद्धा तयार झालेली आहे आणि ती मोठ्या केळीचं पान आमच्या झाडाला आलेलं, तर ते त्याच्यावर आम्ही सगळी काढून घेतली. अशा प्रकारे आम्ही आमची छानपैकी पार्टी केलेली आहे. 31st खूप मज्जा केली, एन्जॉय केलं. मग नंतर आम्ही केक कटिंग केलं, केक खाल्लं, आईस्क्रीम देखील खाल्ली. अशा प्रकारे आम्ही वेलकम केलेलं आहे.